नमस्कार, विदर्भ एक्सप्रेसमध्ये आपला स्वागत आहे। सर्वात पहिली बातमी अमरावतीमधून। अमरावतीमधील डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात काल झालेल्या 4 बालकांच्या मृत्यू प्रकरणात त्या बालकांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आज समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे या बालकांचा मृत्यू नेमका कशा कारणामुळे झाला होता हे स्पष्ट होऊ शकणार आहे। औषधींचा ओव्हरडोस डॉक्टरांकडून दिल्या गेल्यामुळेच बालकांचा मृत्यू झाला आहे असा आरोप मृत बालकांच्या नातेवाईकांनी काल केला होता। तसेच हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही कुटुंबियांनी केली होती। आज पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर बालकांच्या मृत्यूचं नेमका कारण स्पष्ट होऊ शकणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात एका मायलेकाचा दुर्दैवी अंत विद्युत शॉक बसल्यामुळे झाला आहे। विनोद त्र्यंबके आणि छबुताई त्र्यंबके असे या मायलेकाचे नावे आहेत। त्र्यंबके कुटुंबियांच्या घरी विनोद त्र्यंबके यांच्या लग्नाची तयारी सुरू असताना रंगरंगोटीची कामं केली जात होती। त्याच वेळी अर्थिंगच्या तारेमध्ये विद्युत प्रवाह झाल्यामुळे छबुताई त्र्यंबके यांना सर्वात आधी शॉक बसला। त्यांना वाचवायला गेलेल्या विनोद त्र्यंबकेही विद्युत तारेच्या संपर्कात आला आणि त्यालाही शॉक बसला। दोघांना बल्लारपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार मिळण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता। नागपूर भंडारा मार्गावर कापसी गावाजवळ काल रात्री 10च्या सुमारास एका लाकूड कारखान्याला भीषण आग लागली आणि पाहता पाहता संपूर्ण लाकूड कारखाना आणि त्यात ठेवलेला लाकडाचा साठा नष्ट झाला। या संपूर्ण परिसरामध्ये अनेक लाकूड कारखाने आणि इतर उद्योग असल्यामुळे आग तिथेही पसरण्याचा धोका निर्माण झाला होता। मात्र अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांनी अथक परिश्रम करून आग पसरू दिली नाही आणि मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण आग नियंत्रणात आणण्यात आली। सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचा लाकूड साठा नष्ट झाला आहे। नागपुरात आजारपणाला कंटाळून एका शिक्षकाने आत्महत्या केली आहे। रवींद्र तिसरे असे या शिक्षकाचे नाव असून ते नंदनवन भागातील मूक बधिर विद्यालयात कार्यरत होते। गेले काही दिवस ते मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होते आणि उपचाराचा कुठलाच फायदा होत नाही आहे या नैराश्यातून शनिवारपासून ते घरातून बेपत्ता झाले होते। काल त्यांचे मृतदेह अंबाझरी तलावात सापडले आणि त्यानंतर ही संपूर्ण घटना उघडकीस आली आहे। तूर खरेदीसाठी सरकारने वाढवून दिलेली 31 मेची मुदत उद्या संध्याकाळी संपुष्टात येत आहे। मात्र अजूनही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर तूर शिल्लक आहे। एकट्या यवतमाळ जिल्ह्यात 12,000 पेक्षा जास्त शेतकरी अजूनही तूर खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत। त्यांच्याकडे 1 लाख क्विंटलपेक्षा जास्त तूर शिल्लक असल्याची माहिती आहे। मात्र अत्यंत कूर्म गतीने होणारी नाफेडची तूर खरेदी उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण होऊ शकेल का आणि संपूर्ण 12,000 शेतकऱ्यांकडून संपूर्ण तूर खरेदी होऊ शकेल का असा प्रश्न आता यवतमाळमध्ये निर्माण झाला। यावर्षी तुरीचा भक्कम उत्पादन करून दाखवणारे शेतकरी पुढील हंगामासाठी मात्र तुरीला पसंती देताना दिसत नाही आहे। एकट्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुरीचा क्षेत्र 10 ते 15,000 हेक्टरने कमी होण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षी बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुरीचा क्षेत्र 85,000 हेक्टर पर्यंत होता। मात्र यावर्षी त्यामध्ये घट होऊन तुरीचा पेरा फक्त 70,000 हेक्टर पर्यंत मर्यादित राहील अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये कापसाचा क्षेत्र वाढेल तर सोयाबीनचा क्षेत्र जो आहे तो कायम राहणार अशी अपेक्षाही कृषी विभागाने व्यक्त केली आहे। भुईमुगाला भाव मिळत नसल्यामुळे अकोला जिल्ह्यातील आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या 2 दिवसापासून भुईमुगाची खरेदी थांबलेली आहे। निसर्गाचा लहरीपण, निकृष्ट बियाणे या कारणांमुळे यंदा भुईमुगाच्या शेंगा पूर्णपणे भरल्या नाही आणि त्यामुळे उत्पादनाचा दर्जा घसरला आणि त्यामुळेच भुईमुगाला भाव मिळत नाही आहे असे बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी सांगितले आहे। दुसऱ्या बाजूला सरकारने जरी भुईमुगाला 4,220 रुपयांचा हमीभाव जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात बाजारात भुईमुगाला 2 ते 3,000 रुपयांचाच भाव मिळत आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे। सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याच्या निषेधार्थ आज वर्ध्यातील शिवाजी चौकातून एक निषेध मोर्चा काढला जाणार आहे। व्यापारी संघटनांनीही या मोर्चाला पाठिंबा दर्शविला असून त्यांची व्यापारिक प्रतिष्ठाने अर्धा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे वर्धा शहर आज अर्धा दिवस बंद राहण्याची शक्यता आहे। अनेक पुरोगामी संघटनांसह सामाजिक आणि विद्यार्थी संघटनांनीही या निषेध मोर्चामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी इच्छा दर्शवली आहे। भंडारा जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू मानल्या जाणाऱ्या पांडे महालातील 1/3 भागाच्या तथाकथित विक्री व्यवहाराविरोधात आता नागरिकांनी आंदोलन सुरू केलं आहे।
पांडे महाल बचाव कृती समितीच्या वतीने आज भंडारामध्ये स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार आहे। काही अधिकाऱ्यांनी संगनमत करत चुकीच्या पद्धतीने पांडे महालाच्या 1/3 भागाची विक्री केल्याचा आरोप समितीने केला आहे आणि दोषी अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाईची मागणीही केली आहे। आजच्या आंदोलनामध्ये पांडे महालाची मालकी असलेल्या पांडे कुटुंबियातील काही सदस्यही सहभागी होणार आहेत।